प्रस्ताव म्हणजे असा विषय आहे की आताच गेल्या आठवड्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कलेक्टर महोदयांनी निर्णय दिला. त्या निर्णयामध्ये संख्याबळ आमचं जास्त झालेलं आहे. तरीसुद्धा जनरल बॉडी जे 3 झाल्या त्या जनरल बॉडीमध्ये किरकोळ मतभेदामुळे अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत नाही आहेत. खासदार महोदयांनी अंबरनाथमध्ये विशेष लक्ष देऊन भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. नियोजित अनेक कामं आहेत, त्याकरता सुद्धा निधी ते द्यायला तयार बसलेले आहेत. अनेक योजना पुढच्या विकासाच्या याच्यामध्ये प्रलंबित आहेत, त्या पुढे न्यायच्या आहेत. याकरिता असे जे 2-2, 3-3 जनरल बॉडीमध्ये मतभेदामुळे जर विषय असे मंजूर होत नसतील, नागरिकांची पावसाळा जवळ आलेला आहे, नागरिकांची कामं होत नसतील, ही कामं होत असताना वैयक्तिक मतभेदासाठी काही किरकोळ मतभेदामुळे शहराला समजा जर अडचणी, नागरिकांना विकास कामाला त्रास होत असेल तर विकासाच्या मुद्द्यावरच जर समजा आपापसात बसून मोठ्या नेत्यांशी चर्चा करून आमच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या शिंदेसाहेब आहेत, डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्याशी समन्वय साधून नागरिकांच्या विकासाकरता जर आपण एकत्रित असू तर काही हरकत नाही. नागरिकांनी केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात, महापालिकांमध्ये युतीला कौल दिलेला आहे. बघा, असे वैयक्तिक जेव्हा असे मतभेद होतात त्यावेळेला आपले परिधी आपल्या लोक आपल्या समस्या निराकरण करण्यासाठी त्यांचे मार्ग शोधत असतात. अशा वेळेला जेव्हा वरिष्ठांनी आदेश दिला तर नक्कीच ज्या आम्ही तक्रार करणार पुढे ते होणार नाही. अधिकाऱ्यांना आमच्या शिवसेनेमध्ये आदेश चालतो, हा सर्वस्वी पूर्ण अधिकार आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचाच आहे. नगरपालिका निवडणुकीच्या आधी तेव्हासुद्धा आम्ही गुलाबराव करंजुले यांच्याबरोबर बसलो होतो, खासदार साहेब होते, की तेव्हासुद्धा आम्ही निवडणुकीपूर्व आम्ही युतीचा प्रस्ताव ठेवला होता. पण 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष यामध्ये तो प्रस्ताव झाला नाही. तेव्हाच व्हायला हवा होता. जर तेव्हा झालं असं 2दा निवडणुका झाल्या नसत्या, नागरिकांचे प्रश्न पटापट मार्गी लागले असते. तेव्हा नाही झाला. पण राज्यात, केंद्रामध्ये आणि सगळ्या ठिकाणी युतीची सत्ता आहे. त्यामुळे आम्ही जर चर्चा केली वारंवार तर काही विशेष नाही, कारण आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला युतीवरून सामोरे गेलो आहे. तर आम्ही विकासाच्या मुद्द्याकरता आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन बोलणी करायला आम्ही तयार आहोत. आता काँग्रेस संपलेली आहे. आता काँग्रेसचं विलिनीकरण झालं भाजपमध्ये. आता भाजप म्हणून आम्ही जे काय असतील ते सदस्य त्यांना आम्ही भाजप म्हणून बघतो आम्ही. आता हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.